शफीक। मी अनिसा काजायका चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे साधी सिंपल मोडाच्या पावट्याची आमटी। हां पावटा म्हणा किंवा वाल म्हणा, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा। तर आज आपण एकदम सोपी अशी रेसिपी बघणार आहोत। माझ्या आजीची रेसिपी आहे, खूप सुंदर होते आमटी आणि पावसाळ्याच्या दिवसात तर खायची मजाच कुछ और असते। तर आपण ज्वारीच्या भाकरी सोबत, इंद्रायणी भातासोबत कशासोबतही खाऊ शकता। खूप सुंदर होते आणि झटपट। तर चला आपण बघूया पावट्याच्या आमटीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागते। तर चला, आज मी बनवते पावसाळ्यात मस्त खावीशी वाटणारी अशी पावट्याची आमटी। पावटे म्हणा किंवा वाल म्हणा, तुमच्याकडे काय म्हणतात याला। मी असे बाजारातून आणून त्याला टरफलं काढून स्वच्छ करून पाण्याने धुवून ठेवले आहेत। आता आपण हे पाणी छान नितळून घेऊया। तर मी हे बाजारातून आणलेले, तुम्ही स्वतः आणूनही भिजवून ह्याला मोड आणू शकता। मी डायरेक्ट मोड आणलेले असे पावटे विकत घेऊन आलेले आणि त्याची छान आपण कुकरमध्ये आज आमटी बनवणार आहोत। मी याचं पाणी काढून घेते। मी तुम्हाला माझ्या पद्धतीने याची आमटी दाखवणार आहे। तुम्ही कशा पद्धतीने करतात तेही मला कमेंट करून सांगा। तर मी आता यामध्ये एक मीडियम साईजचा चिरलेला कांदा घालणार आहे। मी सर्व जिन्नस ह्यातच घालणार आहे। माझी पद्धत वेगळी आहे, तुमची पद्धत कशी आहे तीही मला सांगा। कोथिंबीर बारीक चिरलेली ती पण घालतोय आपण ह्यामध्ये। थोडीशी हळद घालणार आहे मी, अर्धा चमचा। कांदा लसूण मसाला, तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे तिखट घालू शकता। चवीप्रमाणे मीठ, थोडीशी चिंच घालणार आहे। आणि आता मी ह्याला ज्वारीचं पीठ लावून घेणार आहे। थोडंसं आपल्याला 2 ते 3 चमचे ज्वारीचं पीठ लावणार आहे मी ह्याला, म्हणजे आपली आमटी दाटसर होते। आणि हे सर्व जिन्नस आता मी मिक्स करून घेणार आहे आणि ह्याला फोडणी देणार आहे। मिक्स करून घेऊया आपण हे सर्व जिन्नस छान। गॅसवर मी कुकर ठेवलाय, त्यामध्ये 2 पळ्या तेल घालून घेतलेलं आहे। तेल आपलं छान गरम झालं की आपण ही फोडणी त्यामध्ये घालणार आहोत। तेल आता गरम झालंय, मी आता ही फोडणी घालून घेते त्यामध्ये। सर्व असं घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं छान। खूप सुंदर होते आमटी, पावसाळ्यात तर खूप टेस्टी लागते मोडाची आमटी पावट्याची। तुम्ही कशा प्रकारे करता हे मला कमेंट करून सांगा। मी तर अशा प्रकारे करते, माझ्या आजीची पद्धत आहे ही। आता आपल्याला जेवढं आपल्याला लागेल तेवढं आपण ह्यात गरम पाणी घालणार आहोत। पाणी गरम करून घेतलेलं आहे मी, आता मी ह्यात घालून घेणार आहे। तुम्हाला कितपत आमटी पातळ हवी त्याप्रमाणे घाला। आता आपण कुकरला लावणार आहे, त्यामुळे जास्त पातळ नाही ठेवणार, पाणी नाही घालणार आपण जास्त। आपण ह्याला 1-2 शिट्ट्या घेणार आहे कुकरला आणि नंतर तुम्हाला जेवढं लागेल तेवढी तुम्ही पातळ करू शकता। मी आता फक्त कुकर आपण लावू शकतो एवढं अर्धा ग्लास पाणी घालणार आहे गरम। गरम पाणी घातल्यामुळे लगेचच त्याला उकळी आलेली आहे। आता मी त्याला टोपण लावून घेते। मी 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतल्या त्याला।
आता आपला कुकर गार झाला की आपली आमटी रेडी आहे. चला आता आपण बघू उघडून. पहा किती सुंदर झाली आहे ना आमटी. खूप घमघमाट सुवास सुटलाय आमटीचा. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते आमटी. पहा किती सुंदर झाली आहे ना आमटी. झणझणीत एकदम सुंदर आणि इतका छान वास येतोय, खावीशी वाटते. तर तुम्ही गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत, भातासोबत, इंद्रायणी भातासोबत तर खूपच छान लागते आमटी ही. तुम्ही अशीच आमटी करून पहा आणि मला सांगा कशी झालेली आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा सांगा. माझी पद्धत कशी वाटली. एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे माझी. तर माझा चॅनल आणि सक्का जायका ह्याला जास्तीत